महादेवाला भस्मप्रिय का आहे याबद्दल अनेक आख्यायिका आहेत। शिवपुराणात असं सांगितलं आहे की जेव्हा सतीने रागाच्या भरात स्वतःला अग्नीच्या स्वाधीन केलं होतं त्यावेळी महादेव तिच्या मृतदेहासह पृथ्वीपासून आकाशापर्यंत सर्वत्र भ्रमण करत होते। महादेवांचं हे रूप पाहून भगवान विष्णू अस्वस्थ झाले। त्यांनी माता सतीच्या पार्थिवाला स्पर्श करून त्याचं राखेत रूपांतर केलं। त्यानंतर महादेवाच्या हातात फक्त राख उरली। त्यानंतर महादेवाने सतीच्या स्मरणार्थ ही राख अंगावर लावून घेतली। धर्मग्रंथामध्ये तर असं सांगण्यात आलं की भगवान शिव कैलास पर्वतावर वास करायचे। तिथे खूप थंडी असायची। या थंडीपासून संरक्षण मिळावं म्हणून महादेव अंगाला राख लावायचे। तर एका पौराणिक कथेनुसार एक साधू होता जो खूप तपश्चर्या करून शक्तिशाली झाला होता। तो फक्त फळं आणि हिरवी पानं खात होता म्हणून त्याचं नाव प्राणद असं होतं। त्या साधूने आपल्या तपश्चर्येने जंगलातील सर्व प्राण्यांवर ताबा घेतला होता असं म्हटलं जायचं। एकदा साधू आपली झोपडी दुरुस्त करण्यासाठी लाकूड कापत असताना त्याचे बोट कापले आणि त्यातून रक्ताऐवजी रस निघत होता। हे पाहून साधूचा समज झाला की आपलं शरीर इतकं शुद्ध झालं आहे की आपल्या शरीरात रस भरला आहे। त्यामुळे त्याला आनंदासोबत अभिमान वाटला। या घटनेनंतर साधू स्वतःला जगातील सर्वात धार्मिक व्यक्ती मानायला लागला। हे पाहून भगवान शंकरांनी रुद्धाचं रूप धारण केलं। म्हाताऱ्याच्या वेशात भगवान शिवाने ऋषींना विचारलं, तो इतका आनंदी का आहे? त्यावर साधूने त्याला सर्व सांगितलं। हे ऐकून महादेव म्हणाले की हा फक्त वनस्पती आणि फळांचा रस आहे, मात्र जेव्हा झाडे आणि वनस्पती जळून जातात तेव्हा ते देखील राख होतात आणि शेवटी उरते फक्त राख। भगवान शिवाने रुद्धाचं रूप धारण केलं आणि आपलं बोट कापलं, तर त्यातून रक्ताऐवजी राख निघाली। हे पाहून साधूने आपल्या अज्ञानाबद्दल क्षमा मागितली। या घटनेनंतर भगवान शिवांनी आपल्या भक्तांना हे नेहमी लक्षात राहावं म्हणून शरीरावर भस्म लावतात। अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।